हा सामना मात्र सुरू होतो। एका बाजूला हेतार 11 तलोज मजकूर आणि विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। सलामी जोडी तेजस आणि मंगेश पाटील। पहिला षटक रफ्तार का सौदागर तलोज मजकूर टीमचा, हेतार 11 तलोज मजकूर संघ आणि त्यांच्या विरोधात ओम नर्मदेश्वर किरवली संघ पाहायला मिळतोय। पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू, गतीचा वापर करत असताना फ्लिकचा हा लाजवाब फटका, बॉटम हँडचा वापर केलाय, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड सीमारेषा पार, दर्जेदार चौकार। सामना तुझा वातावरणामध्ये गरमी डीजे निर्माण करतोय। एका बाजूला लाजवाब फटका आपण पाहिला मंगेश पाटील करणं, सध्याच्या घडीला युनिफॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो मंगेश पाटील किरवली टीमसाठी। फुलटॉस चेंडू, लाजवाब फटका आहे, सुरेख अगोदरचा चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहिला आणि त्यानंतर लाजवाब क्रॅकिंग क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, चेंडू सीमारेषा पार, दुसरा सलगचा हा चौकार। पाहायला मिळतील का मयूर राजेच्या अगेन्स्ट हे आक्रमण। शॉर्ट पिच चेंडू फुल करत असताना ताकद दाखवली, एका टप्प्यावर तोही चेंडू ओव्हर द लाईन, सलग 3 चेंडू आणि 3 चौकार। फलंदाज मंगेश पाटील ऑन फायर। एका बाजूला मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करत असताना मंगेश पाटील 3 चेंडू आणि तिन्ही चेंडू पाठवले सीमा पार चौकारासाठी। रुपेश पाटील तलोजे मजकूर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। अमरजी पाटील तलोजे मजकूर तुमचं देखील स्वागत करू। 23-24 या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात मंगेश पाटील आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि तो फॉर्म कायम ठेवला या स्पर्धेमध्ये देखील। इथे देखील फटका चांगला आहे, चपराक लावली आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढलंय सीमारेषेच्या दिशेनं, फाटलाक चालू आहे, मात्र शर्यत जिंकले पुन्हा एकदा चेंडूना। 4 चेंडू आणि सलग 4 चौकार। मंगेश पाटील जबरदस्त बॅटिंग करत असताना चौफेर फटकेबाजी, 2 चौकार स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिले आणि 2 चौकार अगदी एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही बाजून स्ट्रॉंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मंगेश पाटीलची, कारण की ऑन साइड आणि ऑफ साइड दोन्ही बाजूने फटके दाखवतोय। इथे फटका लाजवाब आहे, अगोदर 4 चौकार आणि आता आतशी षटकार येतोय त्याच्या बॅट मधनं। पहिल्याच गोलंदाजाला टार्गेट केलंय, संघाचा आघाडीचा गोलंदाज होता स्ट्रायकर गोलंदाज, त्याच्यावरती प्रति हल्ले मंगेश पाटील कडनं आसमान दाखवले ते मयूर राजेला। या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22-22 या आकड्यावरती। काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये, ज्या प्रकारे मी म्हणेन विश्वास होता मंगेश वरती, तो विश्वास पुन्हा त्यानं सिद्ध केला आणि 5 बॉल मध्ये तब्बल कुठून काढले त्या 22 धावा। अंतिम चेंडू, चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं, आता मात्र दोघांमध्ये तालमेल नव्हता, मात्र हा विकेट प्राप्त होऊ शकला नाही तो टीम तलोजा मजकूरला। असं वाटलं होतं की रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल तेजस पाटीलला, मात्र तेजस पाटीलचे देखील स्टार आज पाहायला मिळतात आणि तो बचावला। धाव 1 कंप्लीट झाली, सत्र पहिला आपण पाहतो आणि पहिल्या सत्रातील पहिली षटक पहिली ओव्हर ह्या ठिकाणी पूर्ण झाली आणि तब्बल धावा धावफलकावरती बिनबाद 23 आपल्याला पाहायला मिळतात। करत राहिला तर आपला देखील खेळाडू एक आतमध्ये घेण्यात येईल।
11:20 आपण निश्चित हा सामना सुरू केलाय, कारण की टायमर ऑन, जसा मॅच ऑन झाली तसा टायमर देखील ऑन झालाय. इथे देखील 4 षटक आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. काय लाजवाब बॅटिंग राहिली. स्ट्रायकर गोलंदाज टीम हेतार 11 तलोजा मजकूरता त्याच्या विरोधात मात्र प्रतिहल्ले दाखवले ते मंगेश पाटीलनं. चांगल्या टच मध्ये मंगेश पाटील 2023-24 मध्ये पाहायला मिळतो आणि त्याचा फॉर्म ह्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावच्या वतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा आणि ती स्पर्धा गाजवत असताना ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती ब्रह्मा राजे दुसरं षटक हाताळण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट न गोलंदाजी नावाली एंड कडनं. दोन तुल्यबल ताकदवर संघ मैदानामध्ये प्रयत्न करतायत. एका बाजूला चांगल्या टच मध्ये 2 रजनी खरं तर गाजवलेला संघ आपण पाहतोय ओम नर्मदेश्वर किरवली संघ. पॅडल स्वीप करायचं होतं, चेंडू बॉडीवरती आला मंगेश पाटीलच्या आणि पहिला चेंडू तर चांगला डिलिव्हर केला ब्रह्मा राजेनं. कारण की गावदेवी धरणा इथे जी रजनी झाली तिथे चॅम्पियन पद पटकावलं. त्यानंतर प्रेमनाथ मुरबी एक मानाची सन्मानाची स्पर्धा जिंकणारा संघ आणि सध्याच्या घडीला रजनी क्रिकेट गाजवत असताना ओम नर्मदेश्वर किरवलीला देखील आपण पाहतोय. चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्मात त्यांचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याची प्रचिती मंगेशनं तर दिली. इथे देखील रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू लॉंग स्टॉपला थर्डमॅन सीमारेषा पार, चौकार. आतापर्यंत जेवढे चेंडू डिलिव्हर झालेत तेवढे चेंडू फेस केलेत ते मंगेश पाटीलनं आणि धावा देखील त्यानं एकट्यानं एकवटल्यात त्या तब्बल 27 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 23 आणि या षटकामध्ये चौकार. एकंदरीत 27 धावा वैयक्तिक त्याचं योगदान आणि संघाच्या देखील 27 धावा. चांगला चेंडू क्रीजचा वापर करत असताना अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. एकच धाव आता मात्र उभारली जाते, कारण की तेजस पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे. नेहमी मोठे फटके त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि तो स्ट्रायकिंग एंडला बऱ्याच उशिरानं आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 9 चेंडू नंतर स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये आले आणि आतापर्यंत तब्बल 28चं योगदान मंगेश पाटीलनं आपल्या टीमसाठी दिलंय. ब्रह्मा राजेचा पुढील बॉल फॉर द विकेटचा. इथे अप्परकटच्या माध्यमातून फटका तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला रोखलंय, कुणाल होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत धावा 3 पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल जरूर सुरुवातीला बिघडला होता, मात्र आता दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळतो. संवाद दाखवत असताना दोघे फलंदाज 3च्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचेल ते 31-31 या आकड्यावरती. 5 षटकांची ही मॅच कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं. टीम मकुन दिलेवन बामल्लीनं धावसंख्येचा उच्चांक पहिल्या मॅच मध्ये नोंदवला होता. फटका इथे देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. मंगेश पाटील बॅक टू द डगआउट. ची गरज होती टीम हेतार 11 तळोजा मजकूरला. तो विकेट मात्र त्यानं मिळवून दिलाय. नवीन फलंदाज रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. एक जुना जाणता फलंदाज आहे. सुरुवातीला या हंगामामध्ये त्याचा फॉर्म नव्हता, मात्र अंततः त्यानं आता फॉर्म प्राप्त केलाय आणि आता चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळतो तो ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी आणि आता त्याला प्रमोट केलंय वनडाऊन साठी. तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ब्रह्मा राजे वन्स अगेन पंचांना पार करून. चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील चांगला आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्हचा हा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत धावा 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी रोशननं प्रयत्न केला होता, मात्र तेजस इच्छुक नव्हता आणि 2च धावा. षटक दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या 23 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 धावा. चांगलं षटक मानावं लागेल. एक चौकार जरूर आला होता ब्रह्मा राजेच्या अगेन्स्ट, मात्र
10 धावा जरी त्याने दिल्या असल्या तरी महत्वाचा विकेट त्यानं प्राप्त केलं, ही जमेची बाब. ती हेतार 11 तलोजा मजकूर टीम साठी. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मयूर राजेच्या अगेन्स्ट 23 आल्या होत्या. स्ट्रायकर गोलंदाज, त्याला मार बसला. मात्र पुन्हा एकदा मयूर राजे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. जरी मार बसला असला तरी देखील विश्वसनीय गोलंदाज आहे या टीमचा. आणि पुन्हा एकदा तो दुसऱ्या स्पेलमध्ये, या स्पेलमध्ये त्याच्याकडनं अशा अपेक्षा असेल ती टीम तळोजा मजकूरला. कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, तिथे धावा जरूर बरसल्या. मात्र या षटकामध्ये तो वापसी देईल यात शंका नाही. तेच तर्रार चेंडू, बॅटची कडा लागली लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चेंडू झालाय रवाना, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मी म्हणेन अंगलाट आला तलोजा मजकूरच्या, कारण की ज्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग स्टॉपला जाऊन विचवला. 4 धावा प्राप्त झाल्या त्या फलंदाज तेजसला आणि 4 धावा टीम ओम नर्मदेश्वर किरवलीला. धावा वेगानं पुढे सरकतायत. आता 37 या आकड्यापर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करत असताना ओम नर्मदेश्वर किरवलीला. इथे सरळ यष्ट्यांवरती हा चेंडू आदळलाय आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून परतावा लागेल तेजस पाटीलला. धक्का दुसरा आणि यश पहिलं मयूर राजेला.
स्वागत. ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झाल्यात. तर पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेनं. टायमर पुन्हा एकदा ऑन. आतापर्यंत 13 मिनिटाचा अवधी खर्च झाला. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर राजे आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती या संघाचा हार्ड हिटर फलंदाज प्रशांत पाटील नानू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर राजे वन्स अगेन नागावगाव एंड कडनं रफ्तार का सौदागर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगला चेंडू यष्टांचा नेम साधलाय. दांडी गुल केली. फलंदाजाला आल्या पावली माघारी परतवलाय. त्या मयूर राजेनं कमबॅक करत असताना टीम तलोजे मजकूर हेतार 11 साठी फलंदाज सागर पाटील डाव्या हाताचा आक्रमक शैलीदार फलंदाज आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कमबॅक वापसी आपण पाहतोय टीम हेतार 11 तलोजा मजकूरची. धावसंख्या 37 आकड्यावरती स्थिर आहे. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. थोडी मिसफील्ड झाली होती आणि त्यानंतर सलग 2 चेंडू आणि 2 विकेट आपल्या नावावरती प्रस्थापित करत असताना मयूर राजे रफ्तार सातत्यानं ही त्याची ओळख आपण पाहिली आहे आणि आज देखील ती ओळख मैदानावरती तो आता पटवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मयूर राजे. यस, ज्ञानेश्वरजी महाराज आमचे गायन सम्राट आहेत. तर त्यांचं शुभ आगमन झालं. या आपण मोस्ट वेलकम. कीर्तनकार आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून क्लीन बोल्ट विकेट हॅट्रिक आणि तिन्ही विकेट अप्रतिम प्राप्त केल्यात. सागरला देखील बाद केलाय आणि तिसरा त्रिफल अचित. या अगोदर प्रशांत पाटीलला देखील त्रिफल अचित केलं होतं. शनेश बुवा नागाव यांचं देखील शुभ आगमन. त्यांना देखील विनंती या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हरिभक्त पारायण आमचे ज्ञानेश्वर महाराज त्यांचं देखील शुभ आगमन. या मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आवाजामध्ये ज्यांच्या गोडवा आपण पाहतोय आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी महाराज यांचं शुभ आगमन. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मात्र स्वागत केलंय खरं तर गोलंदाजानं. 3 चेंडू आणि 3 विकेट या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाज रेग्युलरच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक हेतार 11 तलोजा मजकूरचा स्टार गोलंदाज मयूर राजेकडनं. यस, अगोदर एक विकेट हॅट्रिक 40+ नागाव संघाचा विकास पाटील याच्याकडनं आपण पाहिली होती आणि आता दुसरी विकेट हॅट्रिक आणि रेग्युलरच्या माध्यमातून ही पहिली विकेट हॅट्रिक टीम तलोजा मजकूरकडनं मयूर राजेच्या माध्यमातून. 23 धावा खर्च केल्यानंतर देखील त्याच्या हातामध्ये का चेंडू दिला याचं उदाहरण त्यानं मात्र सेट केलंय आणि त्याच्यावरती टाकलेला विश्वास त्यानं सार्थ केलाय मयूर राजे. चांगला चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडू आणि 4 विकेट. लाईट गेल्यानंतर पुन्हा जेव्हा लाईट आली मात्र त्यानंतर वापसी आणि त्यानंतर पलटवार टीम तलोजा मजकूरचा आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित त्या कालोखामध्ये काही रणनीती बनवली तलोजा मजकूरनी ह्याचा ठाम पत्ता आता टीम किरवलीला देखील लागत नाही. कारण की सलग 4 विकेट आता त्यांचे गेलेत. कारण की जिथनं लाईट मैदानामध्ये पुनरा आली आणि त्यानंतर प्रशांत पाटील बाद झाला, त्यानंतर सागर बाद झाला आणि आता प्रथमेश पाटील देखील माघारी परतलाय. धक्क्यावरती धक्के देताना मयूर राजेला आपण पाहतोय. किरण होता त्या ठिकाणी. किरण राजेनं हा चांगला झेल स्वीकारला आणि खेळ संपला तो प्रथमेश पाटीलचा. धक्के 4 दिलेत सलग. पहिल्या बॉलवरती देखील चौकार आला होता. मिसफील्ड पाहिली होती आणि त्यानंतर 4 चेंडू आणि 4 विकेट. वापसी काय राहिली ती हेतार 11 तलोजा मजकूरची. साई राजे देखील मॅच एन्जॉय करतायत. अगोदर 40+ त्यांचा देखील संघ होता आणि रेग्युलरचा देखील त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर एक दिवस आपण पाहिला टीम नावाळीचा रेग्युलर आणि 40+ संघ जो क्वालिफाय झालाय आणि कालच्या दिवसामध्ये नारिवलीचा संघ रेग्युलर आणि 40+ दोन्ही संघ होते ते दोन्ही क्वालिफाय झाले. आज तलोजा मजकूरचा 40+ संघ जरी परास्त झाला असला तर देखील आता रेग्युलरचा संघ दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतो. चांगला चेंडू सॉफ्ट हँड ड्राईव्ह या ठिकाणी दाखवलाय. आणखी आता रक्षात्मक पवित्रा टीम किरवलीला देखील घ्यावा लागतोय.
नवीन फलंदाज अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर या संघाचा आता मैदानात दाखल झालाय आणि पहिल्या बॉलवर त्याने एक एकवटली आहे. षटक तिसरं कंप्लीट झालं या एकच्या मदतीनं. धावफलक 38 वरती. पहिल्या षटकात 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये धावा आले त्या 5. एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती गडीबाद झाले ते 5 आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 38. तीन षटकानंतर 38 धावा. आता चौथं षटक आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश सालुंके आता चौथं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश मैदानामध्ये वॉर्मअप करताना आपण पाहतोय प्रथमेशला. चौथं षटक प्रथमेशच्या माध्यमातून लेफ्ट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू ती वेगवान चेंडू पाहायला मिळतो. समोर अनिल पाटील नामक आक्रमक फलंदाज आहे, तरी देखील आपली नॅचरल गुणवत्ता दाखवत असताना आपण प्रथमेशला पाहतोय. पहिला डॉट चेंडू. काय वापसी राहिली आहे ती टीम हेतार तिलवण तळोजा मजकूरची. असं वाटलं होतं की इथे आता मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. ज्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट मंगेश पाटीलनं मिळवलाय ते पाहता असं वाटलं होतं मोठी टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. तसं घडलं नाही. या इथे बॅटची कडा आणि चेंडू जरूर क्षेत्ररक्षकांना अडवला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागेल. रोशन पाटील बॅक टू द डगआउट. आणखीन एक मोठा धक्का. टॉप ऑर्डरचे 6 फलंदाज आता माघारी परतलेत. विक्रम होईल का निर्धाव षटकाचा? आणखी आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव डिलेव्हर केलेत ते प्रथमेश साळुंकेनं. षटकातील आता 2 चेंडू शिल्लक आहेत. काय गोलंदाजी राहिली. अनिल पाटील आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. आज मात्र त्याच्याकडनं फटके पाहायला मिळत नाही. 5 चेंडू फेस केलेत, फक्त एकच धाव. दरम्यान हा चेंडू इथे जरूर क्रीजच्या डेप्थ मध्ये गेला होता आणि तिथनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटची कडा जरूर लागली. एक धाव त्या ठिकाणी एकवटली आणि बऱ्याच उशिरानं धावफलकावरती एक धाव अंकित होते आणि 1च्या मदतीनं धावफलक 39 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू षटकातील. काही वापसी राहिली आहे मागील 2 षटकामध्ये. पूर्णतः कमबॅक या सामन्यामध्ये आपण पाहतो तो हेतार तिलवण तळोजा मजकूरचा. कौतुक करावं लागेल मयूर राजेचं आणि त्यानंतर तितकंच कौतुक करावं लागेल ते प्रथमेश साळुंकेचं देखील. शेवटचा 1 चेंडू या षटकातील. 5 षटकांचं एक सत्र आपण पाहतोय आणि आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर. शेवटचा बॉल. चांगला चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेल त्याच्यासाठी कठीण होता. अगदी विरुद्ध दिशेला जाऊन हा झेल त्याला प्राप्त करायचा होता. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. षटकाची झाली सांगता 4 षटक पूर्ण झाले आणि या षटकामध्ये धावा फक्त 2 खर्च केल्या. एकंदरीत 4 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती 6 गडी बाद 40 धावा.
40 प्लस मधील जी अंतिम लढत असेल आजच्या रात्रीतील ती लढत आपण यानंतर खेळवणार आहोत. टीम खांबालपाडा आणि बामाली आपण यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो कुणाल पाटील. अंतिम 6 चेंडू ह्या पूर्वार्धामधील आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये किती धावा बनतील. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. ऑन साइडला चेंडू टर्न करण्यात आलाय. शॉट मिड विकेटला दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. तळोजी मजकूर संघ देखील एक दमदार संघ आहे. कॅप्टन चांगली फलंदाजी करताना नेहमीच पाहायला मिळतो. राहुल असेल, साथीनं संगम राजे ज्याचा लाजवाब खेळ सातत्यानं आपण पाहतोय. मयूर राजे देखील बॅटिंग मध्ये योगदान देतो. म्हणजे चांगला संघ, एक बॅलन्स संघ आपण पाहतोय. एका बाजूला इन्फॉर्मचा किरवली संघ आता सध्याच्या घडीला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कारण की सुरुवात जशी झाली त्यामध्ये सातत्य राखलं नाहीये आणि त्याचंच कारण की हा संघ आता थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो. एक धावेसाठी आता संघर्ष. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा वनवा पेटवला मंगेश पाटीलनं. मात्र जसा मंगेश पाटील बाद झाला तिथनं प्रत्येक फलंदाज अपयशी होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर तेजस पाटीलने एक चौकार दाखवला होता. त्यानंतर उर्वरित जे फलंदाज त्यांनी खऱ्या अर्थानं निराशाजनक कामगिरी केली आणि आता संघ त्यांचा खरं तर बॅकफुटला पाहायला मिळतोय. उलटा चेंडू प्रहार केला, ताकद जोखली आहे. क्षेत्ररक्षक आहे, बनू राहील दर्शक. त्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. आणि विरोधात बामाली संघ. टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे. बामाली संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल आहे तर खंबालपाडा या संघनायक. वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव. कुणाल पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. 1 धाव या षटकामध्ये अतिरिक्त खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर दमदार षटकार आपण अनिल पाटील कडनं पाहिला. ताकदवर फलंदाज आहे, नेहमी मोठे फटके तो दाखवतो. आज जरूर तो स्ट्रगल करताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. मात्र अजूनही वेळ गेला नाही. अजूनही काही चेंडू जे शेष आहेत त्यामध्ये आणखीन जर मोठे प्रहार त्याने दाखवले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं टीम किरवलीसाठी. व्हाईट बॉल वन्स अगेन. दडपण ह्या षटकामध्ये स्लॉगोवर मध्ये नेहमीच दडपण आपण पाहतो गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतंय. याचं कारण की फलंदाज अगदी अटॅकिंग पवित्रा घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचंच कारण की वारंवार चेंडू आपल्याला स्क्वेअर पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 49. 50च्या जवळ जरूर आलाय संघ. फटका ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय. पूर्ण होईल की नाही. मात्र दुसरी धाव घेत असताना परतावं लागेल ते फलंदाज अनिल पाटीलला. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये आणि अनिलच्या खात्यामध्ये आणि या 1च्या मदतीनं 50 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करणाऱ्या टीम किरवलीच्या. लाख लाख आभार. तर फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिलला परतावं लागतं. 50 धाव धावफलकावरती. षटकातील आता जर चेंडूंचा विचार केला तर चेंडू 4 समाप्त झाले. 2 चेंडू शेष आहेत आणि फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खंबाळपाडा संघ या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. त्वरित आपण संपर्क साधा. शेवटचे 2 चेंडू आता ह्या सत्रातील शिल्लक आहेत. कारण की बामाली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम संजय भोईर. सहर्ष स्वागत आपलं. चांगलं क्रिकेट आपल्या संघानं दाखवलं. चांगल्या टच मध्ये त्यांचा संघ जरूर आताच त्यांची सुरुवात आहे. मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळते. धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 1+1 अशा 2 धावा अतिरिक्त मिळाल्या.
अंतिम षटकामध्ये भीमाने अतिरिक्त धावा खर्च करताना आपण कुणाल पाटीलला पाहतोय. जी वापसी मिळवून दिली होती मयूरनं, त्यानंतर आपण प्रथमेश सालुंकेला पाहिलं, त्याच्यावरती जणू काही पाणी फेरलं जात आहे. 2 चेंडू शेष आहेत या सत्रातील. पूर्वार्ध आपण पाहतोय कुणाल पाटील. दरम्यान हा चेंडू प्रचंड ताकद अलॉंग द कार्पेट वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे देखील धावा 2 पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला होता, मात्र 2 धावा. एकंदरीत ह्या 2च्या मदतीनं संघ 54 या आकड्यावरती. फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय, कारण की एका बाजूला विचार केला तर नर्मदेश्वर किरवलीची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. मॅच मध्ये आपल्याला निश्चितपणानं टक्कर पाहायला मिळेल, मॅच मध्ये रोमांच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये शेवटचा चेंडू, अंतिम बॉल, टार्गेट सेट बॉल आणि पाठवलंय बॉलला सीमारेषा पार. षटकारानं शेवट गोड केलाय. या 6च्या मदतीनं धावसंख्या 60 वरती. 60 अप, 60 धावा. पहिल्या सत्रामध्ये 61चं टार्गेट असेल ते टीम तलोजा मजकूर समोर. नेक्स्ट मॅच 40+ दिशेनं. तर हेमंत दादा या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. यस, शिवसेना विभाग प्रमुख ओवेगावचे सन्माननीय आमचे हेमंत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण टॉस करायचा आहे. तर टीम खंबाळपाडा, यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर दोघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोघांमध्ये प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण वेळ देणारे आमचे हेमंत दादा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभहस्ते होते टॉस. प्रमुख हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. एका बाजूला उत्तम पाटील तर एका बाजूला नाना पाटील. टॉस जिंकलाय तो मामालीनं. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं सत्र पाहिलं, धावा 60 बांधल्यात आणि 61चं टार्गेट. या स्पर्धेचा नियम कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गत सामना बरोबर सुटला तर रेग्युलर क्रिकेटसाठी प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस हे नियम आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आमचे परममित्र सौरभ पाटील यांच्या दिशेनं. डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती असेल परिवर्तन. हा सामना कोण जिंकेल आणि या स्पर्धेमध्ये आव्हान कायम राखेल ऐकण्यासाठी जाऊया आवाज दहिसरचा बुलंद आवाज सौरभ पाटीलचा. पाटील दादा एक नंबर. संगीत ऐकलं
खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ऑर्गनायझर, या स्पर्धेचे आयोजक, ज्याच्या स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता, उत्तम शेठ पाटील, नाना शेठ पाटील आणि त्यांची पूर्ण 40+ ही टीम, त्यांची पूर्ण नावं तुम्ही या संगीताच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता, त्याच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य ज्यांना देण्यात आलंय. ती मात्र आपण बाईक पाहतोय, ज्या बाईकवरती कोण स्वार होणार आणि त्याच्यानंतर या टी शर्टी त्यांना आम्हाला 40+ ला दिल्यात ते आस्था इन्फ्राचे प्रोफायटर DN गिरी यांचं मोलाचं सहकार्य. DN गिरींना देखील देऊयात खूप साऱ्या क्रिकेटमय शुभेच्छा. ही BCG सायकल आम्हाला ज्यांना दिली आहे ते मात्र ज्योती एंटरप्राइजेसचे संदीपजी पाटील आणि हेमंत म्हात्रे यांच्याकडून, जे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे, यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हेमंत म्हात्रे विभाग प्रमुख शिवसेना यांच्याकडनं 2000 रुपये आणि संदीप घरत यांच्याकडनं 2000 रुपये. आणि खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ तुम्ही पाहता, हे पूर्ण सजावट रंगरंगोटीचं काम हेमंत म्हात्रे यांनीच केलंय. खरं तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊयात मॅच कडे. गेम ऑन लेस प्ले. लक्ष्य 61, सरासरी 12.20 गेम ऑन लेस प्ले. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल चालला लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर. भव्य दिव्य स्वागत केलं मंगेश पाटील. वेलकम टू द ग्राउंड. चौकार 4. बारा वाजले का? आता वाजले 12 जस्ट. संगीत चालू होतील. डीजे पव्या तुमचं देखील कौतुक. पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड मंगेश पाटीलचं केलं. तुम्ही पाहता संगमराजे मयूरराजे अशी सलामीची जोडी आणि किरेक बॉल चाललाय सरळ बिन विकेटला. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी, अब तुम्हारी बारी है. ठोकला आणि किरेक लागोपाठचा दुसरा दमदार चौकार. मालक मनोहर म्हात्रे ओवे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची धनराशी. तुमचं देखील दादा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मंगेश पाटील पूर्वार्धामध्ये 4 बॉल 4 चौकार. मयूरराजे त्याच्या आगीच मारले. आता मंगेश पाटीलच्या आगीन संग्रामराजे बदला फेडण्यासाठी. सतीश पाटील नागाव, सतीश शेठ पाटील नागाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 61चं लक्ष पार करायचं. 12.20 सरासरी प्रति षटकामध्ये आणि ती पार करण्यासाठी उतरला संगमराजे. आणि किरेक बॉल चाललाय इनफीटच्या वरनं. लॉग ऑन मिड विकेटच्या बंद बॉडी लाईनला अलविदा टाटा बाय करण्याचा ठोकला आणि किरेक तिसरा चौकार. संघ का बॅटिंग करतोय संगम राजे नावाचं वादळ उत्तरार्धामध्ये मैदानामध्ये आला. त्याला रोकावं लागेल आता मंगेश पाटील. त्याच्या गेम्स फटकेबाजी होती. परत 3 चौकार. पहिला चौकार लॉंग लेग, त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर मिड विकेट. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा कडा सेकंड अटॅकला. व्हॉट अ कॅच तेजस पाटील. एक झलक होती तेजस पाटीलला. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द कॅच ऑफ द बॉल. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा तेजस पाटीलची. कॅच आवडली असेल तर पकडलाय झेल. संपला संगम राजेचा खेळ.
महत्वाची मंगेश पाटीलचा अगेन्स्ट मात्र प्रथियाला त्या प्रथियाला मैदानामध्ये बाहेर काढण्याचं काम प्रशांत पाटीलच्या हाताला चाटून बॉल लॉंग स्लीपला कॅच पकडली एक झेप घेतली तुम्ही तिथे फिल्डर पाहिले तेजस पाटील फिल्डिंग जबरदस्त झाली महत्वाचा झेल पकडला कॅचेस विन द मॅचेस अशा अवघड झेल घेणं गरजेचं होतं हे माहिती आहे ओम नर्मदेश्वर किरवली टीमला तो पकडलाय तेजस पाटील न्यू बॅट्समन इन हॅट नंबर 3 मैदानामध्ये आला राहुल राजे राहुल आला बॅटिंग करण्यासाठी राहुल आला शेवटचा बॉल शिल्लक आहे राहुल आला बॅटिंग करण्यासाठी मोठा फटका पाहायचा प्रयत्न फील हलकीशी पाहिली आहे बॉल शरीराला स्पर्श झाला पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या मंगेश पाटीलनं 12 महत्वाची एक विकेट जे वादळ आलं होतं त्या वादळला बाद केलं संगमराजेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात किरवली टीम इथे आम्ही टाइम अलर्ट केलं तर हे की लक्षात घ्या 4 षटक 20 मिनिटात जर पडली नाही तर 12 वाजता पहिला चेंडू पडला सतीश शेठ पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत ऑन दी कार्पेट बॉल चाललाय सरळ बॉडी लाईन च्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनला सीमा पार चौकार नितेश शेठ पाटील बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव मॅचला एन्जॉय करतात आकाश पाटील तुमचं देखील स्वागत हा बॉल खूप चांगला आविष्कार पाटील यावरची एक वेगळी झलक एक जबरदस्त तेज तरार गोलंदाज भेटला ओम नर्मदेश्वर किरवली टीमला पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर कमबॅक क्रिकेटचा सीप और कमबॅक सीप और कंट्रोल करण्यासाठी तो उतरला तुम्ही पाहता या आझाद मैदान 40 क्रीडा नगरी मध्ये नागावचा तुम्ही पाहता इनफिटच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षण नावाले ऍड करणं सज्ज झाला षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट बॉल चाला गॅप मध्ये सरळ लॉंग ऑन बॉडी लाईन च्या मधनं बॉल साइड स्क्रीनला दे धडक करत वाजून गेले आता 12 चांगलं संगीत
शिवनाथ मडवी देखील आता खुश झालेले आहेत. संगीत त्यांना देखील शिवदास मडवी देखील आहेत. तुम्ही पाहताय व्यासपीठावरती कमाली शोकिंग आहेत. 23 तर्रार गुड लाईट स्पोर्ट मध्ये टेकअप घेतला. 23 तर्रार गोलंदाज आविष्कार पाटील. मयूर राजे लेदर क्रिकेटर आहे. खऱ्या अर्थात तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळतो त्याचा कव्हरचा हा पहिला फटका होता ना, एक्स्ट्रा कव्हरला जमीन लगत अप्रतिम. दुसरा साईड स्किलला तुम्ही पाहिला मयूर राजे एवढी तेकताच मौल्यवान खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता हेतार 11 तलोजे मजकूर टीम साठी लेदर क्रिकेट देखील खेळला. तो सज्ज झाला आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी. आज मैदानामध्ये आणखीन एक डॉट बॉल. 23 रनाने उल्लेख केला. या वर्षामध्ये आविष्कार पाटीलची राहिलेली कामगिरी किरवली टीम साठी लाजवाब आहे. आणि 30 टप्पा तोच लाईन अचूकता बेदुकता व्हेरिएशन ले लाईन टप्पा या सर्वांचा भंडार असलेला आविष्कार पाटील. आविष्कार पाटील तुम्ही पाहता हा देखील लेदर वर्सेस लेदर. तो देखील लेदर गोलंदाज आहे. समोर लेदर बॅट्समन ते देखील दोन लेदर खेळतात एकमेकांसमोर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस मिड विकेटला थोडी गलती झाली आहे. एकच धाव. नो बॉल घोषित केला. रिव्ह्यू लगेचच हाईट फॅक्टर चेक केला जाईल. या लगेचच तिसरे पंच श्रीनाथ पाटील हाईट फॅक्टर चेक केला जाईल. कंपनीच्या वरती बॉल आहे का नाही हे देखील चेक केलं जाईल. शिवदास मडवी देखील आता मोमेंट मध्ये गुलाबी थंडी आता ते देखील थंडे झाले असावेत. थंडी त्यांना देखील आता लागते थोडी 12 वाजले असावे. संगीत देखील तेवढं छान वाजवतोय एकनाथ माली सम्राट. ते देखील खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता शाहीर कवालींचे ते देखील शौकीन आहेत. बायांचे गाणी म्हणा गायक आहेत खूप चांगले आहेत. आम्ही देखील पाहिलं. तुमचं देखील स्वागत करू. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर किती आहे. 12वा खेळाडू. काही आवाज काढू नका तोंडातून. बघा आमचे पंच आहेत श्रीनाथ पाटील सांगतील आम्हाला. मंथन शेठ पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जातोय 2 वाजता. शाळेत देखील 6 वाजता उठून जातोय. जिद्द आहे बघा. वडिलांनी मॅच ठेवल्यात पहिल्या वर्षामध्ये. मी देखील त्याचा आनंद घेणार. ही त्यांची छोटी मंडळी आहे. खऱ्या अर्थात ते देखील इथे आलं. तुमचं देखील स्वागत करायला हवं. नो बॉल घोषित केला. वन प्लस वन 2 धावा. 2 धावेनं स्कोर 22 वरती. 22 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. बावीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्ट्राईक केला आता राहुल राजे ज्याला अजून खातं देखील खोललं नाहीये. तो स्ट्राईक केला पाहता. षटकातील शेवटचा बॉल. समोर राहुल आहे. फ्रीट आहे. हा देखील फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. फिल्डर वेगाने आलाय. थोडी मिस्टेक झाली. दुसरी धाव होईल का. फेकी देखील ॲक्युरेट आली आहे. 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं जात आहे. ते दुसरं. पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा झाल्या 24. P1 P2 षटक संपलं. 24 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या बोबलात हेतात 11 तोलजे मजकूर टीम पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. डीजे इथे मॅचचा देखील शामियाना हा देखील वनच आहे. या वनातच क्रिकेटचे एन्जॉय करतात आमचे रघुनाथ मात्रे. खूप मेहनत घेतात या स्पर्धेला. खूप मेहनत घेतात. हे आता या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ही पूर्ण आमची पंच कमिटी. या स्पर्धेला एक लाडके आयोजक नानाशेठ पाटील असतील. संजय मडवी देखील आता लय मध्ये आल्यात. ते देखील
रघुनाथ मात्रे देखील श्रीनाथ पाटील आपण पाहतोय. मंगेश पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कॅप्टन त्याच्यावरती जबाबदार दिली आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात होतोय. सिद्धू हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. मंगेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. नागाव ऍड करणार. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला भेटेल. लक्ष 61चं गाठायचं. मंगेश पाटीलचं हे षटक तिसरं कसं राहील. स्पेल दुसरं त्याचा चालू आहे. पहिल्या स्पेल मध्ये 12 धावा, एक महत्वाची विकेट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. हा देखील तेज तर्रार आहे बॉल. मंगेश पाटीलनं बीट केला. तुम्ही पाहता मयूर राजेला संधी आहे. मयूरच्या अगेन्स्ट मंगेशनं बॅटिंग काय केली. 23 धावा, ज्यामध्ये 4 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला. आणि आता तो बदला फेटेल का मयूर. डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर लॉंग ऑफला. एक पेक्षा जास्त काहीच नाही. त्याच ऍक्शन मध्ये तेजस आला, वाकला, उचलला, फेकला, वेगानं फेकी तुम्ही पाहिली. नो स्ट्राईक इनला. एक स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. जनसंख्या तुम्ही पाहता 25 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 मार्ग असता. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. कमी गतीचा समोर ठेवला. विकेट कीपर प्रशांत पाटील टीमचा खऱ्या अर्थानं बॅट बॉल त्याच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. कम बॅक करतोय. 4 बॉल फेकले, त्यामध्ये 1 धाव, 3 डॉट, सिंगल 1 आली आहे. कमबॅकिंग षटक मंगेश पाटीलचा. षटकातील पुढचा बॉल. डेफिनेटली हिट. यष्टा वाकवले असताना केली जातीये कीच. घेतलाय चुंबन. फर्निचर डिस्टन्स. दांडी गोल. विकेटचं बदल. शॉट. हा टायमिंग शॉट लावला बबलून, राहुलनं. डीजे मास्टर आठवण झाली. एसडीसी खऱ्या अर्थानं सूरज वलवली, सूरज डीजेची ते देखील अशाच प्रकार टायमिंग शॉट लावतात. सूरजचं कौतुक. वलवली अप्रतिम डीजे ऑपरेटर आहेत. एसडीसी या नावानं फेमस आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. या षटकाची गरज होती ओम नर्मदेश्वर किरवली टीमला. हा बॉल खूप चांगला. यशस्वी षटक फेकलं मंगेश पाटील. अवघा धावा खर्च केली फक्त आणि फक्त 1 विकेट मिळवला. 1 अप्रतिम गोलंदाजी दर्जेशी राहिली मंगेश पाटीलचा. 2 स्पेल संपले त्याचे. त्यानं धावा खर्च केल्या 13 विकेट मिळवल्या. 2-3 षटकांचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती 61चं लक्ष. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 25. 12 बॉल 12 मध्ये बनवायच्या 36. डीजे खिशात नोटा रुबाब. टर्निंग पॉइंट षटक आहे. तेजस पाटील बॅटिंग मध्ये काहीच करू शकला नाहीये. तो आता बॉलिंग त्याला करावी लागेल. 12 चेंडू 36 गरज. तेजस सज्ज झाला. या षटकातील पहिल्याच बॉल वरती बॉल चाला लॉंग ऑन च्या फिल्डर कडे. वेगाना दुसरीदा होईल का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकिंग नशीब होत. बॅकिंग नसताच बॉल सरळ लॉंग स्टॉपला तसाच गेला असता. थांबवलं. बॅकिंग पाहिलं तुम्ही खऱ्या अर्थानं बॅकिंगला.
रोशन होते बॅकिंगला, तुम्ही पाहिलं रोशनला. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 27 या आकड्यावरती. 27 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल सफल झाला. लाईन झेलची शक्यता, पकडलाय झेल, विकेटचं बटन. मयूरराजेची विकेट झाली इथे आणि लागणारा मैदानावरती तिसरा धक्का. हे तार 11 तलोजे मजकूर टीमला 27 वरती. मयूरराजे परतीचा इशारा. कुणाल पाटील मैदानामध्ये गेला 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती विकेट. तेजस पाटील लेफ्टी गोलंदाज आहे. लेफ्टी गोलंदाज सज्ज झाला. नाचणं ब्रेक देवान दिलेली देणगी आहे त्याला खऱ्या अर्थानं. फटका बॅटच्या मध्ये खूप उंच गेला, लांब स्लॅम ठोकला, मिड विकेटला गोलंदाजाला दाखवलाय अवकाश, ठोकलाय सीमा पार. षटकार. एक बॉल उडवलाय, संधी आहे, जेलची होईल का? हाताला लागून बॉल जमीनला झाला. या बॉलवरती धावा 2-2 स्कोर पुढे चाललाय स्कोरबोर्ड वरती 35 या आकड्यावरती. पस्तीस धावा धावपलकावरती. कुणाल पाटील अप्रतिम विस्फोटक आहे. तलोजा नाईट 6 षटकार कुणाल पाटील ठोकले होते. तो कुणाल पाटील मैदानामध्ये मोठे फटके मारेल का? 8 चेंडू 26 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. फुलटॉस वरती लॉंग ऑन ला पकडलाय चेल, विकेटचं बटन. सात चेंडू विजयासाठी 26. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषिकेश पाटील. फटका पटच्या रनर मध्ये चाललाय. स्थान अँड लेवल ठोकला. षटकार. बयाचा चला किरवली टीम 23 मिनिटं झाली. एक क्षेत्ररक्षण तुमचा आतमध्ये घ्यायचा आहे.
23 मिनिटं 4 षटकाला 23. बघा पंच देखील तुम्ही देखील खऱ्या अर्थानं 23 मिनिटं झालेली आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि गरज विजयासाठी 20 धावेची. सहा चेंडू 20 ची गरज. मच्छिंद्र पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिलाच बॉल लेग स्लिपला, एकच धाव 22च्या स्वरूपात आली आहे. समीकरण 5 बॉल 19 अजूनही करायच्या विजयासाठी. हितार्थ 11 तलोजे मजकूर संघाला 22च्या स्वरूपात एक आली आहे. 5 बॉल मध्ये बनवायच्या 19. बाईटच्या रडार मध्ये उडवला, पायाच्या वरच्या बॉलला पाठवलंय, सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. समीकरण पाहता 4 बॉल 13ची गरज आहे. 4 चेंडू 13. ऋषिकेश पाटील लढतोय तलोजे मजकूर टीम साठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. 12 देखील चालू शकतात. विकेटच्या आधारावरती ठोकलाय, इथे पकडला, मड विकेटला झेल, सेलिब्रेशन, विकेटचं पतन, फलंदाज बाद ऋषिकेश पाटील नावाचं वादळ होतंय बाद. कर्तव्य वाटतंय राहुलचं यावर्षी. गाणी संगीत दमदार. 3 चेंडू 13ची अजून गरज आहे विजयासाठी. 3-13. 12 चालू शकतात. ठोकला बॉल चाललाय, अनिल पाटील सोडेल का? नाहीये सोडणार, पकडला जेल. अंकित पाटीलचे बंधू आहेत आणि विकेटचं पतन. बॉल डॉट आला, विजयाचा जल्लोष किरवली करेल का? षटकातील हा बॉल डॉट आलाय. समीकरण 1-13 आणि जवळ जवळ विजयाच्या 1 पाऊल दूर आहेत. ओम नर्मदेश्वर किरवली संघ खूप चांगला कमबॅक केला. या षटकातील शेवटचा बॉल.
बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं सागर आहे आणि अशा रीतीनं 13 धावेनं ही सामना जिंकला, ही मॅच जिंकली आहे. ओम नर्मदेश्वर किरवली संघाला खूप खूप शुभेच्छा. हार्डलक बॉईज टीम हेताड 11 तलोजे मजकूर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊयात. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेमध्ये भाग घेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर वळूया लगेचच आपण स्वागत समारंभाच्या दिशेनं. आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर सध्याच्या घडीला आमचे हेमंत